इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। 1 जुलाई से देखिए सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी. समस्यांच्या वादळातून सुटका करून तुम्हाला हास्याच्या बेटावर घेऊन जाण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. विनोदाच्या धाग्यांनी पंचेस आणि लाफ्टरच्या रत्नांची माळ गुंफायला तयार आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. आणि आपल्या दर्दी हास्य रसिकांचं बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई दामणकर, खट्याळ, मुश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, हल्ली कोणाला काय प्रॉब्लेम असेल काही सांगता येत नाही. अशाच एका आगळ्या वेगळ्या प्रॉब्लेमला फेस करण्यासाठी येतोय फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे. आणि हा प्रॉब्लेम जिला आहे ती कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. Stop. Hello everyone, I'm Gaurav More from Power Filter Pada. Thank you. Hello sir, ma'am. Hi sir. मॅम सर, काय ना गेली 8 वर्ष मी माझं लग्न जुळवण्याचा प्रयत्न करतोय, पण जुळतच नाहीये. नेमका प्रॉब्लेम काय मला कळतच नाही. पण आज मी ह्या कॉफी शॉपमध्ये आलोय ना, तिथे एका अब्जोपती माणसाच्या एकुलत्या एक मुलीने मला भेटायला बोलवलेलं आहे. वधूवर सूचक मंडळात तिने माझा फोटो बघितला आणि ती डायरेक्ट आपल्यावरती फिदा झाली. तर ती आता येईलच, पण आज काय चान्स मी सोडत नाही. जुळवणार म्हणजे जुळवणारच. ती येईल आता. अब्जोपतीची मुलगी बाबा. हाय हाय. प्लीज हॅव अ. बसा ना. हॅव अ सीट असं असतं ते. हो काय, मला एवढंच. प्लीज येस बसा ना. शुअर. हाय हाय मी गौरव. हॅलो. ओ हॅलो. हाय. तुम्ही हाय. ओके आहे ना? ओके. हाय हॅलो. हाय मी गौरव. हॅलो. हो, तुम्ही झोपताय? हॅलो, ऐका ना. हाय मला बोलायचं आहे. बोला ना. हाय मी गौरव. अरे बोलल्या गौरव बोलले की झोपते. यार, नाव सांगितलं की झोपते. नाही, माझा अभिनय बघून झोपली असती तर मान्य केलं असतं. नाव सांगितल्यावर हॅलो. हाय. ओके आहात ना? ना म्हणजे आल्यापासून डायरेक्ट असं झोपताय म्हणून विचारलं. हाय. ओके. मी झोपले होते का आता? हो, तुम्ही झोपलेला आहात. ऐका, सॉरी. काय? नाही, मला म्हणजे तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. हो. म्हणजे माझा ना एक छोटासा विचित्र प्रॉब्लेम आहे. विचित्र प्रॉब्लेम? हा, म्हणजे समोरच्या माणसाने ग हे अक्षर उच्चारलं ना की मला झोप येते. काय? हा. समोरच्याने ग उच्चारलं की तुम्हाला. ओ हॅलो. तुम्ही पुन्हा झोपलेला आहात? हो, झोपलेला तुम्ही पुन्हा झोपले होते ना? हो. बघा, मी म्हंटल ना तुम्हाला की माझा प्रॉब्लेम आहे की समोरच्या माणसाने ग हे अक्षर उच्चारलं ना की मला झोप येते. माझी मस्करी करत नाहीत ना? नाही म्हणजे काय सांगू, मी लहानपणापासून माझा प्रॉब्लेम आहे. हो काय? म्हणजे लहानपणी एकदा खेळताना डोक्यावर पडले होते. मग ते सगळं असं हल्लं आणि तेव्हापासून समोरच्या माणसाने ग हे अक्षर उच्चारलं की मला झोप येते. हे खरं असेल ना? हे लईच विचित्र आहे बरं का? विचित्र आहे ना? हो. पण काय करू? आणि गंमत म्हणजे अशी की मी उच्चारलं की मला काहीच होत नाही. म्हणजे मी सकाळी गंगा तेरा पाणी अमृत किंवा हर हर गंगे भागीरथी सगळं म्हणते, मला काहीच होत नाही.
समोरच्या माणसाने म्हटलं की मला झोप येते. समोरच्याने म्हटलं की ओके ओके हा म्हणजे मला माहिती की तुम्हाला त्रास होईल या गोष्टीचा. नाही, नाही. नाही तुम्हाला जर पसंत नसेल तर मी जाते. हो नाही नाही थांबा ना, मी कुठे नाही बोललोय. हा थांबा अरे सॉरी. नाही म्हणजे मी तुम्हाला सगळं सांगितलंय, म्हणजे मी तुम्हाला गंडवलं नाहीये. अरे मी कुठे बोललो तुम्ही मला गंडवले म्हणून. अब्जपतीची पोरगी नसते ना आत्ता सोडून गेलो असतो. हा पण हॅलो हॅलो ओ अरे तुम्ही पुन्हा झोपलात हो. पुन्हा झोपले होते? हा ऐका ना, माझा प्रॉब्लेमच आहे हा. खरं तर हे मला पचनी पडत नाहीये हे सगळं, हा. पण ठीक आहे. काय करू माझं सॉरी. मला म्हणजे तुम्ही थोडस समजून घ्या. मी आहे ना. हा ना? मी आहे. हे किती वर्ष टिकून आहे? अय्यो, तुम्ही थांबा 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 बार थंडी वाजायला लागली. थांबा थांबा. हे आता कानाखाली का? माझा अजून एक प्रॉब्लेम आहे. काय? म्हणजे समोरच्या माणसाने ट हे अक्षर उच्चारलं की मी कानाखाली मारते. सॉरी माझा प्रॉब्लेम आहे. तुम्ही असं एक एक करून हा. एक एक अक्षर काढलं तर नाही, म्हणजे मी आतापर्यंत हे हे आणि ह्याच्यावरच कसं हे मूळ आहे. बाकी सगळं बाकी हे शाखा आहे शाखा. नाही मी म्हंटल ना तुम्हाला सुरुवातीला की मी डोक्यावर पडले होते. हो. हा. थोडी सटकली आहे का? सॉरी सॉरी. थांबा 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 जरा. थांबा थांबा थांबा. मला असं जाणवतंय इथं कोणीतरी इस्त्री फिरवली. सॉरी. आपण हा हा म्हणजे आपण आलो हा बघितलं हा बोललं पाहिजे ना. है ना? आपण आलो बघितलं बोललं पाहिजे. बरोबर आहे ना? मस्त गप्पा मारतो आपण. अरे गौऱ्या नको ना, तिचा गचा प्रॉब्लेम आहे. नाग्या तू ग नको बोलू, कळतं का तुला? नको बोलू. ओके. हॅलो हॅलो ओ तुम्ही पुन्हा झोपलात? हा हा. सॉरी. एक काम करूया. मी नाही तुम्ही मी. हा म्हणजे आपण बोलूया. सॉरी हा मिक्स होतो. आपलं नाव चौरव. थोडस विचित्र नाव आहे ना. पण आता मला ह्याची सवय झाली. चौरव. हा. चौरव, वा. मला असं तुम्ही बोला, भारताचा नॅशनल पक्षी कोणता? मोर. त्याचं पहिलं अक्षर म. त्याचा काय प्रॉब्लेम आहे का? नाही त्याचं मी चौरव मोरे. हॅलो एव्हरीवन, आय एम चौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर बघा. सॉरी मग ते काय समजते. चुरचुरते. सॉरी सॉरी सॉरी. तुम्ही बसा ना प्लीज. हॅलो एव्हरीवन, आय एम चौरव मोरे हा. फ्रॉम पवई ब्रिज बघा. सॉरी काय करू माझं ते हात असं. तुमचं सगळं सॉरी बुवा म्हणजे सॉरी. तुम्ही बोला, विचारा मला. हा. हा. मी अच्छा म्हणजे मी बोलू तुम्ही ऐकताय. हा म्हणजे काय होतंय हा. बोला. मी बोलते. ठीक आहे सॉरी. तुम्ही काय करता? आय एम ॲक्ट
हे असं हे झालंय कळक कळक झालं कळक. सॉरी म्हणजे काय? नाही मी एक अभिनेता आहे. अय्यो हो अभिनेता. खरं सो स्वीट. हे जमतंय. हो ऐका ना मी बोलतच नाही. शांत बसतो शांत. हा काय केलं तुम्ही? हे काय होतं? ऍक्च्युली माझा ना हा अजून एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय? समोरचा माणूस हा. 5 सेकंदापेक्षा जास्त वेळ शांत बसला की मी त्याला धरून आपटते. हाय प्रॉब्लेम. नाईस नाईस. नाही मला माहिती होतं की तुम्हाला त्रास होणार. मी सांगते माझ्या पप्पांना की ह्याही मुलांनी मला नकार दिलाय. नाही 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 मी कुठं तुम्हाला नकार दिलाय? अय्या नाही दिलाय. ना? नाही थँक्यू. पण अशा किती मुलांनी नकार दिलाय? हा? बऱ्याच मुलांनी. हा. म्हणजे माझ्या पप्पांनी जो मुलगा माझ्याशी लग्न करेल त्याला 10 कोटी रुपये देण्याचं जाहीर केलं तरी कोणी माझ्याशी लग्न करत नाहीये. किती? 10 कोळी. काय? 10 कोळी. नाही कोटी. तुम्ही प्लीज प्लीज तुम्ही पाणी पिता का? लागेल थोडं. सॉरी अरे झोपली परत. हो उठा. मला अच्छा, पाहिजे. पाणी. हा हा बस. हो. हे पिताना नका मारू. नाही नाही तुरंत मरेन मी. नाही 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 नाही. फाईन प्लीज. ते टाइम प्लीज असं असतं. तुमच्यासाठी. आता मला लय कळलंय. फाईन प्लीज. सगळं प्या सगळं. आता का? ते ग्लास ठेवताना टक असा आवाज आला ना. ह्याचा कसा आवाज आला? टक असा आवाज आला ना. मग हे ठेवल्यावर असाच आवाज असाच येणार ना का? असं येईल. नाही, पण मला ह्याचा आवाज असं येईल का? आला आता काय करणार? नाही मग ठीक आहे. का ठीक आहे? ते तुम्ही 3 वेळा टक टक केलं ना मग मला काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे 2 वेळा केलं की मी मारते. हे अधिकानं सांगितलं. हा अरे हो हो उठा. हा हे मी चाललो. कुठे? अरे हाट. सॉरी 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 सॉरी. लागले सांग. कमाल. एकदम टकाटक परफॉर्मन्स. कडक मजा आली. बघूया हा सर असे काय म्हणतायत. सई गौऱ्या बरं वाटलं जरा. खूप मार खाल्लास, आमचा सतत अपमान करत असतोस, त्यामुळे कुठेतरी जरा बरं वाटलं. आणि असा स्वतःचा अपमान करून घेऊन तुला
मार खायला आणि तशी ॲक्टिंग करायला तर आवडतेच मनापासून. त्यामुळे तू ते खूप छान केलंस, सुंदर परफॉर्म केलंस गौरव. एनर्जी खूप मस्त होती आणि तू जे जे काही शोधून काढत होतास प्रत्येक ट आणि ग नंतर ते खूपच चमत्कारिक होतं. फार मजा आली त्याची. वनिते खूप सुंदर दिसतीयस या गेटअपमध्ये, फारच चिकणी दिसतीयस. तूही फार मस्त केलंस. या स्किटमध्ये टायमिंग खूप महत्त्वाचं होतं आणि तुम्ही बँग ऑन होता टायमिंगच्या बाबतीत. छान संकल्पना आणि छान लेखनाला पुरेपूर न्याय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वा. वने तुझ्या टायमिंगसाठी आणि गौऱ्या तुझ्या रिॲक्शनसाठी या विशेष टाळ्या. थँक्यू थँक्यू सुपरहिट. थँक्यू सर. थँक्यू सर. हल्ली वेगवेगळ्या सिंगिंग ॲपमुळे जो तो गायक म्हणून कॉन्फिडंट व्हायला लागलाय. अशीच एक गायनाची मैफिल तुमच्या समोर घेऊन येत आहेत विनोदाची जहागीरदार विशाखा सुभेदार, पंचेस आणि टायमिंग उर्फ समीर चौगुले आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. क्या बात है यार, क्या बात ತೂಲೆ ಅನ್ನ ಕಣ್ಣು ತೂಲೆ ಅಂಡಿಗಳು ಬರುತ್ತೆ ತಿಟ್ಟ ಈಗ ಪನ್ಪೆ ಯಾರು ಮಸ್ತ್ ಉಂಡು ಅಂಡಿಗಳು ಕೊಂಡೆ ಯವ್ವ या थँक्यू थँक्यू. ಕೊಂಡಿದೆ ಅಬ್ಬ अंडिಗಳು तोंडिया कशाला त्याच्या तोंडी लागता आपल्याला येते कधी भाषा या नाही जस्ट एक शेजार धर्म म्हणून कौतुक करायला शेजार तर मग ते शेजारी आहेत का आपल्या नाही नाही, असं नाही. हो. बस 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 बस. हा अरे वेटर का नाही येत आहे अजून? ऑर्डर छान देऊन जा. वेटर आला आला. छान आहे हा हॉटेल हॉटेल छान आहे. अहो हा महाग असेल ना पण खूप हो महाग आहे पण तू टेन्शन नको घेऊ. अरे आज खास दिवस आहे बाबा. 40 वर्ष पूर्ण झाली आहेत तुला. माझा वाढदिवस नाही आहे आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आज. विसरलाय का तुम्ही आ नो रिॲक्शन. थँक्यू. काय हो? मला माहिती आहे. मग? मला माहिती आहे. असं कसं विसरेन मी. मग? अरे मला लक्षात आहे म्हणून तू खास हॉटेलला घेऊन आलोय तुला मी. छान आहे हॉटेल. बघ कसं वाटलं हॉटेल तुला? खूप छान हा? आहे. आहे हे घे, हे घे. काय पाहिजे ते ऑर्डर कर. रेट्स बघायचे नाहीत. हो तुला काय पाहिजे ते ऑर्डर कर. एकदम स्टीम राईस दाल फ्राय वगैरे आज मजा करायची. कुठे चला. चालली? काय झाली कुठे चाललीस? चला ना घरी जाऊ. कुठे चाललीस? घरी वरण भाताचा कुकर लावते वर लोणचं पापड सगळं देते. चला अगं नाही. अॅनिव्हर्सरीच्या दिवशी तुम्ही मला असं स्टीम राईस खायला घालणार आहात? काय वाटतं तुम्हाला? अगं, चिडू हा? नकोस. चिडू नको तर काय. गेल्यावर माहिती ना वाढदिवसाला तुम्ही काय केलं होतं? मला सांगितलं चल आपण पार्टी करूया मस्तपैकी बाहेर जाऊया आणि नाक्यावर खिचिया पापड खायला घातलात बरं तुम्ही. सगळ्या लोकांनी माझी किती खिचिया माहितीये? तोंडिया बरोबर पंचवर कसे हसतात रे. काय माहिती. यार, बस बस बस. वेटर येस सर. कमी हर. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. थँक्यू दादा. कॉंग्रॅच्युलेशन सर. हा. आणि आज यांच्या देखील लग्नाचा वाढदिवस आहे. ओ हो कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू अंकल थँक्यू काका या काका या येस. या. हा हा वेटर. आहे ना तुमचं चुंबक इकडे. हा मग कशाला तिकडे लोहाकडे उगाच बसा. येस येस अर्ग अर्ग. आज मॅडमना तुमच्या या हॉटेलमध्ये सगळ्यात महागडी डिश काय आहे? ती सांग. मुर्ग गब्बर माशुका. अय्या तिचं वर्णन नाही करायला सांगितलं. डिश सांग मला. माशुका पण शब्द आहे का ना पुढचा? गब्बरच कसा बघितला? हा नाही मला हा? असं हे ते घेऊन घेऊन ये. काय? नाही नाही हसायला आलं त्या डिशमुळे. तू ती मुर्ग हे घेऊन ये Yes, sir, घेऊन ये. yes, हा हा हा. ऐक ना ते आता गात होते ना आता ते तुमचे कस्टमर आहेत तिकडचे. Yes, yes, madam. मग आम्हाला पण गायला मिळेल. हो मॅडम तुम्ही गाऊ शकता. अय्या आज हो? आम्ही खास त्यासाठी बँड मागवलं मॅडम. अय्या तुम्ही इथे गाऊ शकता आणि जर तुम्हाला शब्द येत नसतील तर समोर स्क्रीन लावले आम्ही तिथे बघून तुम्ही गाऊ शकता मॅडम. अच्छा अरे वा Yes, वा yes. वा. ऐकते का आपण गाऊया? हा अगं नको तू कशाला उगीच त्रास आपण घेते. गाऊया आम्ही गाऊ शकतो ना? येस हा, मॅडम हा. तुम्ही गाऊ शकता. पण हा. त्यांना तो माईक त्यांच्याकडे जरा मिळाला असताना जरा प्लीज सांगा ना. मी बोलतो त्यांच्याशी. येस येस. सर घाई करू नकोस. आपण गाई माईक देता का त्यांना? काय काय त्यांना गायचंय. त्यांनाही गायचंय. कसं मॅडमने आता एक गाणं गायलं. एक त्यांना चान्स द्या ना आता. आता मला गायचं नाही, एक मिनिट सर सर मी नंबर नाही, लावला नाही. आता मला गायचं. ऐका ना सर काय माहिती का सर अॅनिव्हर्सरी आहे आमची. हा, बऱ्याच मग? दिवसांनी मी हॉटेलमध्ये घेऊन आलोय. आमची अॅनिव्हर्सरी हो आहे सर प्लीज प्लीज काय नाही एकदा ती गायली ना की शांत मी होईल. नंबर लावला आता मी नाही देणार. नाही बरोबर आहे आपण नळावर उभे आहोत. नंबरचं काय तुम्ही सांगताय प्लीज एकदा एकदा सर प्लीज प्लीज. बेबी
ഞാനിരിക്ക് പൻപേ അന്ന മോനെ തൂലേ ഞാൻ പൻപേ ഇരിക്ക് അരെ കോർപ്പുജി ആ യങ്ക് ബോർഡ് ഈരിയാൻ ഫസ്റ്റ് ബത്തൻ ആ ബത്തൻ ബക്ക അരി ഇരിക്ക് ദായ് ബോർഡ് ഇരിക്ക് ആ അന്ന മോനെ തൂല അന്ന കണ്ണ് തൂലേ ഞാൻ പൻപേ ഇരിക്ക് ആ പൺലേ പൺലേ उंडवा पनले काय काय बोलली काय ती द्या अय्या अय्या एवढं ती बोलली ती? द्या इतकंच होतं मराठी अरे बरे वनी दिले ना नारे गेले म्हणत अंतरखंडापासून रे वंदिल घेते रे विंगल ऐका ना अहो अहो येते का आपल्याला तुळू भाषा नाही, नाही. मग कशाला उगाच या ना इकडे तोंडिया नका ना लागू त्यांच्या तोंडी तोंडी ही शिवी असणार आपल्याकडे कशी आहेत तशी शिवी असणार ती. मला ना दाट संशय यायला लागला. येस 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 माईक 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 मिळाला येस माईक मिळाला हॅलो, हॅलो, अय्या, हॅलो, हो हो हॅलो. अगं चाळीतला माईक आहे का थांब ना जरा सॉरी सॉरी सर सॉरी सॉरी कुठलं काय गायचंय काय तुला आता बाई बाई मी एकटी नाही मी अगं, गा ना. अगं, त्या बाईने नाही मी काय- एकटी नाही गाणार नको नको आपण दोघं मिळून ना डाऊट गाऊया डाऊट गाऊया काय गाऊया डाऊट गाऊया ना डुएट म्हणतात त्याला आणि आपण गायल्यावर समोरच्याच्या मनात जो येतो तो डाऊट जा ना. ए तू गा मी सांगतो ना नको. नाही तू गा तू गा इंडिव्हिज्युअल बघा. सोलो सोलो गाणं बापरे. येस कुठलं आवडतं मला सांग माझं ना एकदम ते फेवरेट गाणं हा, ते गा. आहे ते नाही का ते ऐक तोंडावर आहे ग फेवरेट गाणं माझं फेवरेट आहे ना आठवतच नाहीये तुला? थांबा ना जरा थांबा हा हा चलते 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 आठवायला तू 1.5 वर्ष लावलंस कमाल करतेस तू हा चलते चलते माझाही चलते, फेवरेट आहे ओके तयार आहेस हा. रेडी बँड चलते चलते आपल्याला गायचं आहे ओके रेडी स्टार्ट हे कुठलं चलते अगं ते काय वाजवताय तू काय गाते मी ते हेच गायचं होतं मला चलते चलते म्हणायचं ना तुला मग चलते चलतेच बोलले अलविदा ना के ना अगं तू किशोर कुमारचं आम्ही पाकिजा मधलं म्हणतोय ते ना नाही मला हेच गायचं होतं तुम्ही ठरवलं ते मला नव्हतं मला हे गायचं होतं तुम्ही ना नेहमी असं करता बरं, ठीक आहे. सतत तुमची घाई नडते हा. दरवेळेस तुम्ही घाई करता आणि बाकी काही होत नाही तुमच्या घाईच असते तुमची मला हे गायचं होतं ना सॉरी सॉरी सर सर आय एम रिअली व्हेरी सॉरी आता आपण गाऊया किशोर कुमार यांचं चलते नको चलते नको मरू दे आता नको परत अगं ते नको गा- नाही, आता ते फुटलं गाणं लोकांना काय सरप्राईज नको नको ते मला दुसरं गाण्याचं दुसरं दुसरं मग आपण आता दोघे गाऊया हा आपण डुएट गाऊया हा. कुठलं गाऊया हे गाऊया हवा के साथ साथ हा, हा. ऐ, चालेल तुला चालेल, आवडतं तुला? चालेल, चालेल, हा. चालेल, चालेल. ओके सीता और गीता मधलं हवा के साथ साथ 1 2 3 हवा के साथ साथ अरे रे 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 बावळे अरे रे रे थांब रे. ते काय म्हटलंस तू आता ते हवा के साथ साथ नंतर नाही ते अरे रे होतं ना मी बावट सारखं चुकीचं म्हटलं म्हणून बावट स्वतःला म्हटलं आणि अरे रे रे असं कशाला म्हटलं. शहाणपणा नको शहाणपणा नको करू तू हवा के साथ साथ अरे 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 एवढंच आहे अरे 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 बावळटच आहे किती चुकलं मी हे कशाला पाहिजे सगळं पुढचं पटकन नको करू ते नको करू चालेल. गाणं आहे ना मग तसंच म्हणावं लागेल ना पुढचं सगळं मीटर मग चुकत जातं बरं. हा ओके हा 1 2 स्टार्ट रे लायकी नसताना येतात रे गायला तुझ्या औषधीचं नाव संभावना आहे ती लिहिली तिकडे संभालना संभालना आहे ना ते कोण संभावना कोण एकदम बावट सारखं निघून गेलं बावळट सारखं अगं ते वाच ना हा, जरा तू ते वाच. पटकन गेलं ना असं त्याच्यामुळे कळलं ಉಂತ್ಲೆ नाही मला. ಉಂತ್ಲೆ ಯಾನ್ಪಾನ್ ಪೈರೆಗ್ ಅರಿಗ್ ಬರ್ಪುಜಿ ಹಾ ಅರ್ನ ಪದ್ಯ ಎಡ್ಡೆಜ್ಜಿ ಅರ್ನ ಸೂರ್ ಅಂಚ ಇಂಚ ಪೋಪುಣ್ ಅರ್ನ ತಾಲ್ ಅಂಚ ಇಂಚ ಪೋಪುಣ್ ಆ ಯಾನ್ ಪನ್ಪೆ ಈರಿಗೆ ಯಾನ್ ಪನ್ಪೆ ಆ ಬಲೆ ಬಲೆ ಯಾನ್ ಪನ್ಪೆ ಇರಿಗೆ ಎಂಚ ಪನ್ಪುಣ್ ಬಲೆ ಬಲೆ ಪನ್ अंधवट हे काय काय म्हणाल्या त्या मी गाऊ का तुमच्यासोबत एवढंच आहे कुठली भाषा आहे ही 1.5 तास बोललो रे. इकडे, इकडे. एवढंच कसं असेल हे नक्की भाषा बोलतायत की आपल्याला गोंडिया बनवतायत ಯಾನ್ ಯಾನ್ ಪನ್ अंडबे तुम्ही गाताय म्हणजे तुम्ही गाणार आहात माझ्याबरोबर ओ माय थँक्यू व्हेरी मच हा सुरुवात मी जरा जरा जरा. अगं थांब 2 मिनिटं थांब अगं शिकत थांब हा रेडी रेडी स्टार्ट थांबा काय चल माझ्या बरोबर लग्न केलं ना 7 पावलं माझ्या बरोबर चाललात ना हिच्या बरोबर काय चल 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 आणि तुला तरी काय वाटतं का ए बाई माझ्या नवऱ्याच्या सुरात सूर मिसळते तुला काय लाज वाटते आणि ए जाड्या ए तू काय बघत बसला रे तुझी बायको परपुरुषावर गाते तुला कळत नाही जाड्या मी जाड्या हा मग तू असक्ती या देखो इंद्रभारतले यंत्रबोतले उतरते अंडबुल कंडबायो अंडला कोणपट अंडडी अंडी सलप्पा अंडी सलप्पा ಒಳ್ಳೆ ಕಮ್ಮಿ ನಾಳೆ ಹಿಂಗೆ ಬಿಂದಿಗೆ. ನೋವಿಗೆ ನೀವು ಮಾಡಿ
ये ऐकायला पण तुल्लू येत नाही बोलताय तुल्लू ओके डेब्यू डेब्यू माझी बायको कोणासोबतही जाईल पण मला गायचंय आता. काय वाटतं काय माणसाला मला मला आता गायचंय? गायचं. मला व्हायचंय देऊन टाक ना मी तर नाही माझं- देणार. अगं प्लीज ना कशाला राडे वाढव मला गायचंय. सर एकदा चान्स द्या फक्त एकदा चान्स द्या ती जरा आता तापली आहे ना काय ना आता ती काही बोलणार नाही मग नका करू असं अरे एकदा पण- सर 2 मिनिटं द्या सर 2 मिनिटात संपेल गाणं शेवटचा चान्स. पूर्ण पाठ पण नाही सर वाचता पण येत नाही सर तिला शेवटचा शेवटचा chance. chance. बसा बसा सर बसा या वेरंगणले सीट हा या ना येते का आपल्याला काय बोलता हा, चल. चालले लगेच सर मला जरा ते हे हवं होतं थँक्यू सर वाचवा दादा दादा स्टार्ट करा चला झुमकेले केला आता चल तू झुमकेले केला आता चल कुठले झुमके 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 कुठले ए बे झुमके झुमके लेके लाता चल तू असं आहे वाच वाच काय लिहिलंय असं नका करू बाई. वाच ते असं वाच नका करू. काय लिहिलंय ठीक समोर. आहे असं करता कोणी वाच ते शब्द वाच ओळ काय मुझको लेके साथ चल तू आता तू काय म्हणाली झुमके लेके लाता चल तू कुठून आले लात तुझे झुमके कुठे आहेत? चुकून आलं डोक्याला ताप गाता येत नाही माझी जबरदस्ती करताय सॉरी परत एकदा का सॉरी नाही आता काय परत बस झालं. मला आता गायचं. आता बस झालं बस बरोबर ठीक काय दिले ना अरे बरपूजी आता काय म्हणाल्या तुम्ही मगातपासून जो गाण्याचा प्रयत्न करताय गाऊ नका तुमची लायकी स्किट करायचीच आहे. हे 5 ओळी ते भरपूरची एवढंच बोलल्या एवढ्याच ह्याच्यात भरपूर बोलल्या त्या हे काय बाई आहे का कोण आहे आता बस झालं आता मला गायचं. नाही मी नाही आता मला गायचं. माईकला हात तर मला- दाखवा तुम्ही मला गायचं हो, मी- पहिल्यासारखं बघू नका ना द्या ना ठेवून एक मला मारणार मी बोललोच नाही मला- हो, नाही, मी काहीच बोलत नाही नवऱ्याला हात केला आता होता? मी गाणार. हात नाही मला लावायचा. गायचं मी कधीपासून कंट्रोल केलाय हो शांत राहा, शांत राहा. मी पण माईक नाही सोडणार मला पण गायचंय. आवडतं. ए, मला वाजव पण रे, कोण वाजव, मी वाजव. बघते ना. वाजव, वाजव. मला गायचंय. दिन रात चल. चाय ना, चल तू. चल तू. साथी चल. चल. चांगलं झालं. हे क्या बात चांगलं आहे. चाललं. काय गायलात तुम्ही हो. कुठे शिकताय म्हणजे गाणं नाही, लहान- किती वर्ष रियाज चाललाय खूप वर्ष रियाज करते वा, वा. मी. कोणाकडे त्या शिकताय उस्ताद आमिर हाडकर ना त्यांच्याकडे हा? वा 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 చాలా బాగుంది तुलू नाही तेलुगूमध्ये पण तुमच्याकडून तुलू भाषेतली भांडणं ऐकून फार मजा आली फारच भारी सोनाली ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाव. या मंचावरचा तिचा डेब्यू झालेला आहे सुपर्ब बघा हास्यरसिक काय म्हणतायत सई फारच लाईव्हली परफॉर्मन्स होता मिली खूप सुंदर डेब्यू थँक्यू ही जेवढी गँग मॅड आहे तसाच मॅड डेब्यू झाला तुमचा त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन थँक्यू क्रेझी परफॉर्मन्स झाला मॅड परफॉर्मन्स झाला एनर्जी कमाल होती विशाखे तू छान दिसतेस खूपच गोड दिसतेस तुला लिपस्टिकची ही शेड खूप शोभून दिसते मजा आली तुमची एनर्जी नेहमी असते तशीच होती आणि आज आय फील ॲट होम थँक्यू थँक्यू सो मच प्रसादा मिले એને ડેબ્યુ કરના हीच गँग मिली तुमचं खूप स्वागत या मंचावरती थँक्यू बाकी तुम्ही तिघं फारच नेहमीप्रमाणेच अफलातून होतात खरंच सई म्हणाल तसं खूप खूप लाईव्ह होता परफॉर्मन्स म्हणजे ॲक्च्युली तो समोर घडतोय की काय आम्ही बाजूच्या टेबलावरती बसलो आणि समोरच्या टेबलांवरती हे सगळं घडतं इतका त्यातला लाईव्ह तुम्ही आणलंत मंचावरती वंडरफुल मजा आली खूप मजा आली मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते की ही जी मिली ताई आहे उर्फ सोनाली ताई आहे ती आमची कॉस्ट्युम डिझायनर आहे उर्फ डान्स कोरिओग्राफर सुद्धा आहे कारण दिवाळी स्पेशल एपिसोड्समध्ये तुम्ही जे डान्सेस पाहिले ते सगळे मिली ताईनी कोरिओग्राफ केले होते आणि ती उत्तम गायिका सुद्धा आहे हे पण पाहिलंच म्हणजे क्या बात आहे मिली ताई थँक्यू सो मच मंडळी डोक्यावरच्या केसांबरोबर टेन्शनचीही कटिंग करायला येत आहेत 2 केश कर्तनकार अर्थात डिक्शनचा अनोखा रिदम अरुण कदम खानदेशचा अस्सल हास्यवीर श्याम राजपूत आणि मॅड कॉमेडीचा डॅडी कांबळ्यांचा पॅडी अरे मामा तुम्हाला काय तोच हॉल सापडला होता का लग्नाचा अरे कुठल्या कोपच्यात येतो अरे बाप एकदम थर्ड क्लास आहे
तिथून सरळ जाऊन डावीकडे फाकलं ना तर नेपाळ येईल. अरे मी काय सांगतोय, मी आहे ना नुसतं सलून शोधून राहिलो, 1 तास झाला तंगडतोड करून राहिलो, दिसतच नाही इथे. अहो इथे सलून शोधता शोधता आहे ना 2 सेंटीमीटर दाढी वाढली ना माझी. अहो विनोद केला ना हो. मामा तुम्हाला विनोद पण कळत नाही गड्या, काय तुम्ही मामा तुम्ही पण. नाही नाही मिळाला सलून मिळाला तुम्हाला नाही. हा आलोच मी हा हा. अरे बोलता गंदा पटक वास येतोय बा. अरे सलून मध्ये कोणी आहे का रे? हा अरे आहे का कोणी? वेलकम 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 वेलकम. Myself, Arun the cutting master. And myself, Paddy, the shaving master. या लसूण मध्ये तुमचं जाम स्वागत. आल्या आल्या फंबल केला. आता पुढे स्किट काय लसूण करणार आहे? अरे ते सलून आहे. अरे लसूण एवढा मोठा असतो का रे की त्याच्यात मी बसेल आणि तू कटिंग करशील? अरे हो लसूण तोंड्या, लसणाच्या गठ्ठ्या कुठला हो म्हणा. बाप रे अरे बाप, तुमची हेअरस्टाईल तर भलती भारी आहे बा. Well, आम्ही आमच्या लुकवर खूपच मेहनत घेतो. आणि कॅरेक्टरवर महत्वाचं जरा मुद्द्याचं आपण बोलू. बोला काय काम आहे आपलं? मला लग्नाला जायचंय बा, तर पटकन दाढी कट करून द्या बा मला. ओके बसा बसा तुम्ही बसा. ओके ओके म्हणजे साधारण मला ओके ओके ओके. मला सांगा काय ओकेजन आहे, म्हणजे त्याप्रमाणे मी तुमचे कट करू. ओकेजनचा दाढीचा काय संबंध बुवा? ते कसं आहे, आम्ही दोघे जण ओकेजन बघून दाढी करतो. येस. ओकरील असा होता. दोघे जण ओकेजन. दर्जा सुद्धा स्वतःच्या हाताची नस कापून घेईल हे बघून. एवढं मग फालतूपणा करता येते. अरे मला आहे ना लग्नाला जायचे तर पटकन दाढी करून द्या बुवा. चला काम कर अण्णा, ते टॉल दे बरं. 1 मिनिट. हा 1 मिनिट. हा तुम्ही असं रिलॅक्स बसा. ओके. येस. ओके. अरे बाप अरे काय आलं? अरे किती ओला गच्छ टॉवेल हा. मग मला असणारच नाही, जस्ट मी आंघोळ करून आणले. तू पण ह्याच टॉवेलला अंग पुसले? मी पण त्याच टॉवेलला अंग पुसले. अरे तुम्ही दोघांनी ज्या टॉवेलने आंघोळ केली तो टॉवेल मला गुंडाळला खरे. अरे बाप रे बाप, एक तर भलता गंदा पटाक वास येतोय ना रे त्याला. याच्यापेक्षा बोकड बरा. पॅडी याचे गल्यानं असं बोकर लावलं तर कसं दिसेल ना? नाही तो सोशल डिस्टन्स पाळत पण नाही. याच्या तोंडावर करून टाकेल ना. एक तर गंदा पटाक वास येतोय त्याला. किती दिवस झाले धुतला नाही रे तो. टॉवेल धुवायचा धुवायचा. अरे हा ना रे. अरे अख्ख्या जगान मी फिरून आलो वाचाऱ्या, टॉवेल धुवायचा नसतो. कुठल्या पण दुकानात आपण गेलो तर आपण काय बोलतो? काय? अंग पुसायचं टॉवेल जा, धुवायचं टॉवेल जा असं बोलतो. कधीच बोलत नाही आपण. मला आहे ना दुसरीकडे सलून मिळणार नाही इथे, म्हणून मी इथे आलोय. माझ्याकडे दुसरं काही ऑप्शन नाही. मजबुरीचा फायदा घेऊ नका रे. पटकन पटकन करा ना. अरे आता 2 मिनिटात टेन्शन घ्यायचं नाही. बघा 2 मिनिटात तुमचं ट्रिमरनी होऊन जाणार. माझा घेऊ. रुमाल आहे, रुमाल तुमचा. हे बरं करतं तुम्ही स्वतः घेऊन येतात ते. हा 1 मिनिट. अरे काय फुर करतो रे तोंडाने तो? तुझ्या डोक्याच्या काय शॉर्ट सर्किट झालेलं आहे का रे? हो सर्किट. ती वायर छोटी आहे ना रे. एक सांग रे मिनिट त्याला. अण्णा, 1 मिनिट थांब. थांब 1 मिनिट. तू तिकडे वार धर. इकडे धर. अरे काय चालू आहे रे? थोडी नाही थोडीशी कमी पडते. आवडं काय नाही, टेन्शन घ्यायचं नाही. थोडीशी थोडी हा हा. आता एक काम कर, काय त्याची मुंडी धरून इकडे घेऊन ये. मुंडी घे. मुंडी इकडे. बाय ना बाटोड्या सोड. अशी ट्रिम करणार आहे दाढी? अरे याच्यापेक्षा आहे ना लांब वायरच्या ट्रिमर घेणार आहे. अरे तो एक्सटेन्शन बॉक्स काय कशाला ठेवलाय तो घेणार आहे. हे हा तो याने होतं. त्याच्यासाठीच असणार ते. हे त्याच्यासाठी असतं. आम्हाला वाटलं ते भावरा आहे. आम्ही असे त्याची वायर अशी काढतो, अशी लांब फिरवतो, मारून
तिकडनं गुंडाळतो परत सर लांब फिरवतो असं फार मजा काही येत नाही पण आपली मजा आम्ही समाधान मानून घेतो. अरे माझ्या डोकं गरगरायला लागलंय रे. अरे असं नका करू ना रे. अरे पटकन लग्न आहे ना रे. करा ना पटकन करा ना तुम्ही. त्या विचित्र परिस्थिती अडकलोय मी. एक काम करा, एक काम- म्हणजे काय एक काम करा तुम्ही. साबण चोपडा आणि गुडगुडीत दाढी करा. प्रेम चोपडा असेल, साबण चोपडा ना रे. मग प्रियांका चोपडा असेल. साबण लावा, गुडगुडीत दाढी करा. अच्छा साबण लावा, साबण लावा. ओके, 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 ओके. क्लीन शेव करा पटकन. ओके ओके. ते खूप खाली पडलंय का ते अरे हे पडले खाली बोलायचं ना. एक मिनिट हं. ओके ओके. हे तुझं अच्छा थँक्यू हे माझं. थँक्यू हा, ओके, थँक्यू. हा इकडे बघा जरा. एक मिनिट जरा जास्त जरा. हा. काय करे अरे मग हात कुठे पुसायचा? अरे दलिंदर अरे लग्नाला जाणार आहे ना रे मी. ड्रेस करा करून टाकला तो. अरे काय फालतूगिरी आहे काय असं करतात काय थोडस आतल्या बाजूला लावायचं बाहेरून दिसतं का मला? कसं- कसं म्हणजे? अरे थोर हे बघ, असं असतं का नाही ते हे असं करायचं. हे बघ, बाहेरून दिसतं आत दिसतं आत पाक बघूच शकत नाही. पण बाहेरून दिसतं की नाही असं पुढच्या वेळेस करायचं. लक्षात ठेव. अरे खराब केलं ना रे तुम्ही. हो, हो, ठीक आहे ठीक आहे आपण दाढी दाढी मस्त दाढी करा. दाढी मस्त करू. हा, चला, चला. हा, तिकडे बघा. हा, तिकडे हा इकडे बघ. हा जरा तिकडे बघ. हा. हा इकडे बघा. अरे तुम्ही दोन्ही काय साबण लावताय रे. साबण लावायला एकानेच करणार हे आहे. बघा आम्ही दोघे मिळून एकत्र सगळी कामं करतो. दाढी पण आम्ही एकत्रच करणार. Yes. हा, इकडे जे बघ. करणार ते आम्ही सगळे दोघे मिळून अण्णा, करणार. अण्णा, माझ्या एरियात येऊ नकोस हा. नाही नाही बस रे तू माझ्या एरियाने येऊ तू नको. माझ्या एरियात येऊ नको. पहिला माझ्या सांगून एरियाने देतो. करू नको. सांगितलं. माझ्या तू माझ्या एरियात येऊ एरियाने नको. करू नको. तू माझ्या एरियात येऊ नको. माझ्या एरियात येऊ नको. पहिला सांगतो. अरे सगळं माझ्या तोंडात गेलं ना ते. काय फालतूपणा करताय रे हा. काय चालू होतंय हे? काय चालू होतं? काय कुरुक्षेत्र आहे का हे? ते आम्ही थोडं युद्ध खेळत होतो. युद्ध दलिंदरांनो आता तुम्ही ब्रशनी खेळताय नंतर वस्त्राने खेळाल. तुमच्या युद्धाचा नादात आहे ना माझं रक्त सांडेलणार आहे. फालतूपणा. जानी ये खून नहीं है ये है स्याही. ये हमारे मिलन की है गवाही. आता नाही ऐका. वा 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 तुम्ही दोघे केश कर्तनकार नाही याच्यासाठी कर्दनकाळ होतात. मज्जा आली. मॅड परफॉर्मन्स ॲज युजल. प्रसादा श्याम्या अशी ते दरवेळेला तुझी भादरतातच. आज फक्त सलून ठेवलं एवढं. का तू त्यांचं दरवेळेला सहन करतोस काय? मला खरंच कळत नाही. आज तर त्यांनी काय काय केलंय तुझ्या तोंडात. म्हणजे दरवेळेला तुझ्या तोंडाला फेस येतो. आज तोंडाला फेस लावला. वा. पण ज्या पद्धतीने तू त्या दोघांना दरवेळेला सहन करतोस आणि सांभाळून घेतोस आणि दरवेळेला नव्याने तुझी सहनशक्ती इतकी वाढत गेलेली आहे आता श्याम्या की म्हणजे पराकोटीला पोचलेली आहे तुझी सहनशक्ती. आता आम्ही त्या दिवसाची आतुरतेने वाट बघतोय ज्या दिवशी तुझी सहनशक्ती संपेल आणि तू चोपशील ना दोघांना. पण वा मजा आली. सेट पण मस्त आहे सगळं. ती खुर्ची बिर्ची ते टिपिकल टेबल लावलंय आणि क्लास. आता या टॉवेलनी ती दाढी पुसू नकोस एवढंच करतो. मजा आली. थँक्यू सो मच गाईज. मंडळी उद्या पुन्हा या हास्याच्या बेटावर सैर करायला आपण भेटणारच आहोत. पण आज मात्र इथेच थांबूया. पण उद्या रात्री 9 वाजता तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा